तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। हिवरखेड ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू द्वारा संचालित गीता पाठशाला हिवरखेड येथील मुख्य ओम शांती शाखेच्या आत्मसंतोष भवनमध्ये 43 वर्षांपूर्वी स्वर्गीय शांताबाई प्रल्हाद मामनकर यांनी ओम शांती शाखेची स्थापना केली होती। या इवल्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून ते ज्ञानरूपी शिवबाबाची शाखा आज 43व्या वर्षात पदार्पण करत आहे। यावेळी ब्रह्माकुमारी रश्मी दिदीच्या आधिपत्याखाली शाखेमध्ये दैनंदिनी मुरली तसेच योगाभ्यास, परमात्मा सुमिरण, ज्ञानयोग तसेच गीता जयंती, महाशिवरात्री असे विविध कार्यक्रम पार पडतात। या वर्धापन दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ संचालक देवीदास डांगे हे होते, तर प्रमुख अतिथी ASI महादेव नेवारे यांच्या हस्ते झाले। तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश दुतोंडे, रास्तभाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रदीप पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सुलभा दुतोंडे, बाळासाहेब नेरकर यांच्या उपस्थितीत हा वर्धापन दिन सोहळा केक कापून संपन्न झाला। या वास्तूची जागा स्वतः गजानन कराळे परिवाराकडून दान म्हणून मिळाली असून या वास्तूच्या बांधकामापासून सकाळ संध्याकाळच्या मुरली ऐकणारे भाई लोक यांचे सहयोगाने तसेच 200 लोक सकाळ संध्याकाळ मुरलीमध्ये उपस्थित राहून ज्ञानरूपी अमृत ग्रहण करतात। यावेळी रमेश दुतोंडे, प्रदीप पाटील, संदीप इंगळे, सुलभाताई दुतोंडे, ज्योत्सनाताई, गावंडेताई इत्यादींनी शाखेची माहिती देत शुभेच्छा दिल्या। तर प्रमोद टोहरे, मनोहर दुतोंडे, देवीदास फोपसे, सौ तारापुरे, सौ मंगला येऊल, सौ पार्वती येऊल, सुनीता बोडखे, चंदाबाई, नंदा सौदे, ब्रह्मकुमार, देवीदास शिखार, संतोष शर्मा, गजानन येऊल, इलरकर, विकास झगडे, सौ अग्रवाल, सौ माधानी पेठेवाले या सर्वांचे सहकार्याने पत्रकार केशव कोरडे, गोवर्धन गावंडे, प्रेस क्लब व राष्ट्रीय पत्रकार संघाच्या उपस्थितीत कार्यक्रमानंतर ब्रह्मभोजनाने कार्यक्रम पार पडला। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड। उदाहरण आहे की आपल्या गावामध्ये वर्षापासून एक चांगली कार्यशाळा हे सुरू आहे। या विद्यालयाला मी धन्यवाद। आपल्या सेवेत बाबांना नाही म्हणत नाही आणि त्यांचं खूप मोठं योगदान आपल्याला असंच राहत राहू काय जे आजपर्यंत लाभलं। ज्योत्सना दिदी 43 वर्षाचा इतिहासातला सुवर्ण क्षणाच्या हा मानकरी आहेत आपल्यासाठी। खरोखर त्या मानकरी याच्यासाठी म्हणावं लागेल की त्यांनी एवढे मोठे योगदान आमच्यासाठी दिलेलं आहे दिदीच्या रूपात। त्या सुद्धा आपले भावना व्यक्त करतील।